कीर्तनात टाळ्या वाजवण्याचे बरेच चालतात. एक दोन सांगतो करा माणसांना हात सोयाबीन वाल्या करा करा. व्हिडिओ शूटिंग होत आहे ना तुमची मावशांना. त्याला भाऊ काय बरं ते कॅमेऱ्याला भाऊचं नाव काय आहे का? प्रकाश भाऊ प्रकाश भाऊ खुबाळे. जाऊ दे बाप्पा, कमी जास्त होऊन जाईल. अंगावर घेता घेता फालतू पाहिजे घेणं ना देणं चितुरीला मनभर कुठात जवळ पाऊसा मागचे काय जेवायला आले का? चला हातवर ते मागशा हातवर. तुम्ही रिस्पॉन्स देसान तर पटकनच पडतो, नाही तर मग येतात पण चष्मेची मावशी करणार. अरे वा, मैं तो पाहतो मोठं मोठं साजरी हातेवर नाही करतो. सांग आता केवढ्याची तुम्ही मावशाच्या काय लग्नाला आले का? तुम्हाला म्हणतो राहतो पहिला फायदा टाका बापू बोट टाका. ज्याने कीर्तनात टाळी वाजविली म्हणलो का? तुम्ही एक घर पुढंच आहे वाटते. हात वर करा म्हणलं फक्त. करा हात वर. नाही होऊ तर द्या पहिले. ज्याने कीर्तनात टाळी वाजविली त्याचे पाप निघून जाते. एक बाई म्हणे महाराज कुठे निघून जाते? जिनं वाजवली तिची निघते, जिनं नाही वाजवलं तिच्या डोक्यात देऊ. अजून एक सांगतो फायदे आपले जोडलो या. तुम्हाला घ्यायचं तुम्ही सांगा ना. तुम्हाला माणसाची कोणाला त्याची धन रेषा वाढते. मगली धन रेषा वाढते. तुम्हाला समजते का? हस्तरेषा आता इथपर्यंत. आता गौरव बापा इथपर्यंत. उद्या सकाळी इथूनच निघते. करत नाही ते उद्या इथूनच निघते. तुम्ही म्हणाल कसं का? खाजवत आहे नाही का? आता सकाळी काल्याचं झालं तिथच्या जवळच आहे, आता इथं जवळच आहे. काय पण खाजवत नाही का ते? रोज कर ना हातवर. तुमची रेषा नाही वाढली पाहिजे. करा ए मावशा ठीक आहे मागचा करा. अजून एक फायदा सांगतो करा. ज्यानं कीर्तनात टाळी वाजविली त्याची आयुष्याची रेषा वाढते. माझे वाले 3 ऍक्सिडेंट झाले. खोटा मागवलं तुमचं कीर्तन आता करा. पहिला ऍक्सिडेंट झाला 7च्या स्पीडमध्ये फटफटी होती. फटफटी तेव्हा इथं थोडासा काळा डाग आहे. इथं फ्रॅक्चर झालो. पण त्या दिवशी 2 कीर्तन केले. एक दडवी मोदी जवळ करणार 2 कीर्तन केलं. एक आरवी जवळ आणि एक दडवी मोदी नटखेड जवळ करा. 7च्या स्पीडनं झाला 2 ऍक्सिडेंट. म्हणजे एक 80च्या स्पीडमध्ये झाला करा. त्या दिवशी 2 कीर्तन झाले आणि तेव्हा इथं लागला माझी. आणि 100च्या स्पीडमध्ये ज्यावेळेस टायर कुठला पुढचा टाकला तेव्हा ओमिनी तिकडून येत होती. आरवीची गोष्ट आहे. आरवीच्या पुढे कौंडणीपूर रस्त्यानं होतो. लहानोजी महाराजाचं गाव आहे त्याच्या शेजारीवर. असं या साईडवरून घसत घसत इकडं आलो. तिकडून ओमिनी फास्ट मध्ये माझ्या मुंडक्याजवळ येऊन त्यानं चाक थांबवलं. करा हातवर मी सांगतो. त्याचे ब्रेक लागले. तो उठून पळाला गाडीतून. त्याला वाटलं हे गेलो कामात. पण मी होतो दादा. अक्षरशः देवाच्या पेटीतनी ताब्याचा गडवा होता तो चक्का झाला. पण मी त्या दिवशी 3 कीर्तन केले. आणि मग कीर्तन झाल्यावर असं 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 दुखे. 3 दिवस मग भरती राहिलो. करा हातवर. 3 दिवस भरती राहिलो. देवाची खोटा लागलो तिथून. हातवर करा. आता तुम्ही सगळे थकल्या का? सोडू का कीर्तन? करा. नाही मी म्हणते हातवर करत नाही. बस ज्यानं कीर्तनात टाळ्या वाजविल्या त्याची
पैशाची रेषा वाढते, त्याची धन रेषा वाढते, करा हात वर. ज्यानं वाजवली त्याची वाढते, ज्यानं नाही वाजवलं त्याचं काय होते माहितीये का? करा हात ज्यानं कीर्तनात बसून टाळ्या नाही वाजविल्या पुढच्या जन्मात नरखेड अमरावती पॅसेंजर मध्ये साडी घालून टाळ्या वाजवा लागते. तिथं वाजवायचं आहे का? तिथं वाजवायचं आहे का तुम्हाला? आम्ही गौरव मानत पहिले आपण तुम्ही रेल न थांबतो पुणे नागपूर पुणे रेल माझ्या एक सोबतीच बनला होता. मलाच नाही मागे बाकी तुम्हाला करायचं आहे का? तसं करा भगवान.